नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 29वा श्लोक. श्लोक 29. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. राघवाच्या पायात जे तोडर आहे, तोडर म्हणजे चांदीचा किंवा सोन्याचा पायात घालायचा एक जाडसर दागिना. तोड्यासारखा असतो, त्याला बारीक बारीक छोटे छोटे घुंगरू लावलेले असतात. त्याचा पावलागणिक येणारा जो कर्णमधुर आवाज आहे, तो सृष्टीच्या कल्याणार्थ, सृष्टीच्या रक्षणार्थ असलेल्या जागत्या पहाऱ्याप्रमाणे आहे. राम हा धनुर्धारी आहे. त्याच्या धनुष्याची दोरी किंवा धनुष्याची प्रत्यंचा धरून जरा जरी ताणली तरी त्याचा टणत्कार हा शत्रूच्या शिरावर जाऊन भिडतो. शत्रूच काय, अहो साक्षात काळही रामापुढे भयकंपित होतो. असे रामाचे सामर्थ्य आहे, श्रेष्ठत्व आहे. रामराज्यामध्ये सगळी प्रजा सुखी, संपन्न, समाधानी आणि निश्चिंत होती, निर्भय होती. कारण राम हा प्रजेचे रक्षण करणारा, प्रजेचे हित जोपासणारा, न्यायी, सत्यवचनी आणि महापराक्रमी होता. रामराज्यात सारी प्रजा ही रामाशी एकरूप झाली होती, रामाची भक्त बनली होती. रामाने भक्ताला कधीही अंतर दिले नाही. राम अवताराच्या अंतिम समयी सारी प्रजा रामाबरोबर जायला जेव्हा निघाली, तेव्हा रामाने साऱ्यांना साक्षात वैकुंठाचे दर्शन घडवले. ही रामाची ताकद आहे. या श्लोकामध्ये समर्थ मनाला बजावतात की राम कधीही भक्तांची उपेक्षा करत नाही. तो भक्तांना कधीही दूर लोटत नाही. हे तू तुझ्या मनामध्ये दृढ कर आणि सदैव रामसेवेत राहा. रामनामाच्या स्मरणात राहा. त्यामुळे तुझे सदैव कल्याणच होईल. धन्यवाद.